नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आता मी पण सगळं वर्कआउटला आज थोडंसं तब्येत डाऊन वाटते, सो तरी जाणार आहे. थोडं लाईट वर्कआउट करणार आहे. आणि आज काहीसं वातावरण असं आहे बाहेर. आणि हे नारळाचं रोप दिलं आहे, म्हणजे ग्रामपंचायतमधनं दिलं आहे. आणि हे उन्हाळ्यात का दिलं तर मला पण माहीत नाही, विचारणार आहे मी फोन करून की का दिलं आहे. काल रात्री काका आला, तो घेऊन आला हे रोप. असं काहीचं आहे सकाळचं वातावरण. चला जिममध्ये बसलो, महाराजांचा आशीर्वाद घेऊया आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद घेऊया आणि वर्कआउटला सुरुवात करूया. काय नाही, रोजच्यासारखा सुरुवात केली, सूर्यनमस्कार डिप्स वगैरे मारून. आणि आज काय नाही, मिक्स वर्कआउटच आहे. अजून 8 दिवस तरी मिक्स वर्कआउटच करणार आहे. सो मिक्स वर्कआउट करून घेतला. चला जाऊया घरी. चला आपण करूया आता हा नाश्ता. काका आले. हा चला बरी आई बरी. हो चला. तुमच्याकडे होते ना? आमच्याकडे आता तुमच्याकडे किती दिवस असतात? आमच्याकडे भरपूर 2.5 महिने असतात माझे. आता आमच्याकडे तरी कोण आहे आता? आता तू कसा करणार? मी आता मीच करणार आता. तेच ना, काय करणार आता बाकीचे 3 जण तर कोण नाही. कोणच नाही. राकेश तुमच्याकडे किती दिवस पुरता तुम्ही? आता कसं होता, प्रत्येकाकडे 8 दिवस असायचे अगोदर. आता आमच्याकडे कोणच नाही. आता कोणच नाही. आता 5 घरं बंद आहे आमची. तुका सांगू, आमचा आजोबा, मी इंडियन नेव्हीला भरती आले. तुका सांगू कसं 87ला 12वी आली इथे माझी. 12वी 68% मार्क बघा, इंडियन नेव्हीला भरती झाली. आजो काय म्हणता माहिती आहे? अरे गावचं देव कोण पूजी, देवा शकतो. गावची देवी कोण पूजी, गावचे घर करतो देव पूजी. तुम्ही तिकडे गेलास की तिकडे झालास. ताज होता बघ, आज त्याची आठवण होती. ताज सांगते ना, आता पण ताज. अजून दादरला खोली आमची लहानशी, तर ते आमच्या आजोबा मुंबईत राहायचे नाही, इकडे गावात घेऊन आपलं शेतीवाडी करून देवाची सेवा केली. ते बोले नाही 2.5 महिने तेव्हा तुमची सेवा करू, कारण हे वतनावर झाला. हो वतनावर होताच सांगतोय ना, या म्हणून टिकला नाही तर कोण नाही. एक सांगते वतनावाना मग देवाची पूजा. ताच म्हणतोय. तुझ्या दादाने मला सांगलेला, ताच सांगतोय. दादाने माका सांगलेला. त्याच विषय आता कोणच नाही ना आता. येऊ मग. हो चला आजपासून अजून एक जबाबदारी वाढली. देवीच्या मंदिराची पूजा आपल्याकडे आली आहे. आता आमची 3 घरं बंदच आहेत, तर कोण येऊन मध्ये जर करणार असेल तर त्यांना करायला देईन. मध्ये कोण येणार असतील तर. आता 3 महिने त्यांची पूजा आता मिस करणार, जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत. चला. तसंही आता कसं आलं आहे, आमच्याकडे म्हणजे दर ह्यांच्याकडे 8 दिवस ते 15 दिवस असायची पूजा प्रत्येकाकडे. आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की सगळी घरं बंद आहेत. म्हणजे असं नाही, सगळे आता मुंबईला स्थायिक झाले आहेत. इथे आता कोणच नाही. इथे आता मी म्हणजे त्या 4 घरात मी एकटाच आहे. आणि राहायला आता विषय मितेश, म्हणजे आमच्या 4 घरात झाली की नंतर मितेशच्या घरी पूजा होते, म्हणजे आमच्या वरच्या घरात. तर आता जवळपास प्रत्येकाची 10 दिवस 15 दिवस, सो 1.5-2 महिने आपल्याकडे असेल पूजा. आपण मस्त सेवा करायची. चला, आपल्या भाग्यात आहे देवीची सेवा करणं, सो आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं. चला नाश्ता तयार झाला आहे. नाश्त्याला केला आहे, आता वाफ पकडायला. तर नाश्त्याला केलं आहे आज पीठ. चला नाश्ता तयार झालेला आहे, उपीट. आईला देऊया आणि मग आपण खायला घेऊया. हा आईसाठी उपीट. माझी बॅगच्या चुरून आणि बॅग आहे. येतो पाणी. चला आता आपण खायला घेऊया. या नाश्ता करायला. चला या नाश्ता करायला. मुडा वगैरे सगळं घालून गेलाय. छान झाला आहे, खुसखुशीत झाला आहे. म्हणजे मला येतो सगळं करता. कमी ऑइलमध्ये लागतो तिला, त्याच्यामुळे कमी ऑइलचा आणि हेल्दी.
2 नारळाची झाडं आहेत, तर एक या 2 झाडांच्या या इथे लावायचा विचार करतो आहे आणि अंदाजे एक इथून 10 फूट अंतरावर इथे एक लावायचा विचार करतो आहे. चला लावून घेऊया. आमच्या 2 जणांना 2 झाडं मिळाली, तर ते मी इथेच आणली आणि इथेच लावली. आता ती झाडं म्हणजे लावतोय. आता होईल, आता एवढं सगळं करून पटापट हे आवरेन आणि करायला घेईन. नारळाचं झाड लावायचं म्हटलं तर निदान 1.5 ते 2 फूट तरी खड्डा मिनिमम पाहिजे. तर त्याच्यासाठी व्यवस्थित खड्डा करून घेतला आणि खाली कातळ लागला म्हणून आता पारायने ते फोडतोय आणि तेवढा कातळ काढून पुन्हा आता इथे खड्डा करून घेतोय 1-1.5 फूट ते 2 फूट. हे बघा, आता काय पर्याय नाही मला, ते कातळ काढावंच लागेल. झाड लावायचं तर फोडून घेतो आता. या गोप्रोने प्रॉब्लेम केलेला आहे. हायपरलॅप्स लावलेला होता पण अचानक मध्ये बंद झाला. कधी बंद झाला आता बघितलं पाहिजे. आता त्याला बंद होतं ऑटोमॅटिकली आणि सगळ्या झाडांना पाणी लावून घेतलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे थोडंसं असं बाहेर घेऊन इथे एक नारळाचं झाड लावलं आहे आणि इथून 12 फुटावरती हे एक फळं बाहेर घेतलं थोडंसं आणि हे एक नारळाचं झाड इथे लावलं आहे. म्हणजे ही 2 झाडं नारळाची इथे लावलेली आहेत. जवळपास 12 ते 14 फूट अंतर आहे दोघांच्यामध्ये. चला, याचं काम केलेलं आहे. आणि ही झाडं काहीतरी पांडव क्षेत्रातून काहीतरी मिळाली होती अनुदानातून. म्हणजे प्रत्येक घराला एक असं मिळालं. तर इथे आमची अशी 2 घरं आहेत, त्याच्यामुळे ही 2 रोपं आम्हाला मिळाली नारळाची. सो आता हे इथे एक लावलं आहे, इथे एक लावलं आहे आणि आता हे लेवल नंतर करून त्याच्यानंतरच याला सिमेंट भरून घेणार. सध्या तरी तात्पुरतं केलं. दिसायला एकदम बेकार दिसत होतं. सो 2-2, 3-3 चिरे लावून असं करून घेतलेलं आहे सध्या. आणि आता उद्या ही वरची जी लाईन आहे ती खाली घेणार आहे, थोडी डाऊन करून. आणि इथे एक नळ, तिथे एक नळ आणि त्या माडाला तिथे एक नळ, असे 3 नळ करून घेणार आहे. जेणेकरून थोडे थोडे चालू ठेवले ना, तर ज्यावेळी टाक्या भरतात त्यावेळी या झाडांना 3 माडांना पाणी लागून जाईल. ही व्यवस्था आता करायची आहे. सध्या तरी पाणी लावून घेतलं आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे बऱ्यापैकी ऊन पडतं आहे. असेच ठेवलं तर ते मरणार होते माड. तर म्हटलं लावून टाकूया आणि पाण्याची व्यवस्था करून देऊया. तर आता पाण्याची व्यवस्था केली आहे. सगळं व्यवस्थित जवळपास 2-2.5 फूट खड्डा मारला आणि त्यात माड लावला आहे. तिथे पण तसंच केलं आहे. 2.5-1 फूट खड्डा मारला. 2 फुटापेक्षा प्लस आहे थोडासा खड्डा, आणि इथे कातळ लागलं जरासं खाली, त्याच्यामुळे खाली फोडलं नाही. सो जस्ट फोडलं कातळ आणि आतमध्ये लावून टाकला. तिथे व्यवस्थित गेला आहे. 2-2.25 फूट गेला आहे खड्डा खाली. चला, आता मला याचं काहीतरी बघायला पाहिजे. याच्या बॅटऱ्या डॅमेज झाल्यात दोन्ही. म्हणजे आम्ही घेतल्या होत्या, 2 वर्ष वॉरंटी आहे, पण वॉरंटी क्लेम होत नाही आहे, कॉल उचलत नाही आहेत ते. तर बघू कसं काय मॅनेज होईल तसं करणार. चला, आता फ्रेश होऊन घेतो. पूर्ण घामं घुमायला झालं आहे. फ्रेश होऊन घेतो. भेटूया नंतर संध्याकाळी. हे जे चिरे आहेत ना, थोडीशी लेवल खाली गेली आहे, कारण तो खड्डा आहेच ऑलरेडी आणि काही भर न घालता लावले तात्पुरते आहेत. ज्यावेळी सिमेंट घालेन ना, म्हणजे पक्क करेन आहे ना, त्यावेळी याची लेवल प्रॉपर काढून मगच लावेन. आणि हो, इथे कळेल डाऊन झाले थोडे. म्हणजे इथून ही एवढी लाईन अशी डाऊन झालेली आहे. म्हणजे बाहेरचे हे 6 चिरे आहेत लाईन सोडून बाहेर ते डाऊन दिसतात ते बघा. तर आता हे माड असे झालेले आहेत. 1, 2, 3. आता त्याला पण बऱ्यापैकी फुटलेत. सो हे 3 एका लेवलचे आहेत. वर व्यवस्थित आले तर प्रॉपर होईल. इथे एक लावणार होतो, पण काय झालं, इथे आहे बोरवेल म्हणून इथे लावला नाही. कारण का त्याची पाळं परत आतमध्ये गेली तर परत कंटाळा. तर आता अजून 3 आणले. तर इथे बघा करून ठेवली आहे जागा. 3 माड इथे लागतील व्यवस्थित. आणि याच्यामध्ये पोपळीची झाडं लावायचा विचार करतोय थोडा थोडा. म्हणजे बोगनवेलिया आहेत, बोगनवेलिया आहेतच, पण बाकीचे वाढतील त्याच्या अगोदर इथे लावून घेईन. 2 बोगनवेलियाच्या मध्ये 1 पोपळीचं झाड लावेल, म्हणजे ते छान दिसेल दिसायला. आणि मेन म्हणजे पोपळीची झाडं थंड सावली देतात, त्याच्यामुळे ते एक बेस्ट आहे. आणि इथून ही एक अशी लाईन लावेल पोपळीची चिऱ्याच्या आतल्या बाजूने.
चला बऱ्यापैकी सगळी कामं झालीत. हां लाईट लावून घेऊया आतमध्ये. चला आवरूया काम, कारण झाली संध्याकाळ आणि सगळंच आवरायचं आहे बाकी. म्हणजे दुपारी पण सामान आणलेलं होतं ते पण सगळं लावायचं आहे. आणि दुपारी मी कंटाळा केला, म्हणजे झाडं लावायला गेलो बाहेर, त्यामुळे भांड्यांचा पसार राहिला. आता एकदमच धुवून घ्यायचं घरातले. चला बाहेरचं वातावरण काहीच असं आहे मस्तपैकी. चला सकाळी परत उठून जायचं आहे मंदिरामध्ये सुद्धा पूजेसाठी. चलो हे बघा झालं इथे सगळं. आणि ही फुलं पण आहे बघा, छान फुलायला लागलेत. आणि ही पण आहे बघा, बोगनवेलिया फुलायला लागला इकडे. आणि मग अशी लावलेली झाडं तीही इथे आहेत. पाणी घालून घेतलेलं आहे बघा. आणि अळं पण केलं जरा खोल, कारण पाणी राहिलं पाहिजे भरूच, त्याच्यामुळे ही झाडं दिली होती ती मगाशी जी बोललो हे बघा. चला आता यांना निदान 8-10 दिवस तरी रोज पाणी घातलं पाहिजे, जोपर्यंतची मुळं व्यवस्थित पकडत नाहीत तोपर्यंत. चला आता घेऊया धुरी घालायला. मगाशीपासून प्रॉब्लेम चालू झालेला होता, याचा बंद होत होता सारखा. आता पुन्हा तो व्यवस्थित चालू झाला आहे. बॅटरीचा काहीतरी इश्यू आहे, बाकी काय नाही. गोप्रोच्या बॅटरीचा इश्यू आहे हा. आणि ही फुलं ना छान बहरत आहेत अजून पण. किती दिवस बहर राहणार आहे काय माहिती. आणि मागचं वातावरण बघा पूर्ण ऑरेंज. आणि आता लाईट चालू झाल्या आहेत सगळ्या. काय बघा आज चालू काय, ते तोरण बंद केलं आहे मी वरचं, अजून त्याचं लेट चालू होतं ते. हे बघा कसं वाटलं आमचं अंगण आणि लाईट्स. छोटी पावलं मोठी पावलं टाकू नको, जवळ पावलं टाक. पूर्ण पंजा टेकव, वळ वळ वळ, हळूहळू पावलं उचलत वळ. चल ये, छोटी पावलं, एक जाऊन एक फेरी मारूया. छोटी पावलं उचल, पूर्ण पंजा टेकव, काच टेकव. काच टेकत नाहीये. पाय बोटं मोकळी सोड, पायाची बोटं मोकळी सोड, अजून मोकळी सोड. हळूहळू जागेवर पाय उचलून फिर. उचल पाय, हळूहळू उचल पाय. चल समोर बघ, चल. चला आईला जेवायला वाढलं, आता मी पण जेवून येतो. काय नाही, भुर्जी होती, भुर्जी केलेली आणि चपाती. तिला भात खायचा कंटाळा, सो म्हटलं चपाती खा. चला मी पण जेवण घेतो. भुर्जी आणि चपाती घ्या जेवायला. सोबतीला काकडी. आजकाल असतंच काहीतरी चालू असते, काय करणार. वाढलेलं मांस कमी करायला पाहिजे ना. चला मंडळी, सगळी कामं आवरून झालेली आहेत. आणि इथे ना कामा गेलं माहिती आहे, कोळ्याने जाळं विणलं आहे तिकडून इथपर्यंत. चला माझी शतपावली पण झाली आणि माझी कामं पण झाली. आणि हे बघा ह्या लाईट्स चालू असतात आणि 12च्या आसपास सगळ्या बंद होतात. म्हणजे टायमर लावला आहे 6 तासांचा, म्हणजे अंदाजे अंधार पडतो 6:30 पावणे 7. सो 12 साडेबारापर्यंत ह्या लाईट्स असतात, म्हणजे अंधार झाल्यापासून 7 तास. सो चला आता माझी पण कामं आवरली आहेत. आज पण थंडी अजिबात नाही आहे आणि बाहेर कोल्हे ओरडत आहेत. कोल्ह्यांची संख्या भरपूर वाढली आणि कोल्हे भरपूर झालेत. चला आणि
कुत्रे पण आहेत जोडीला आवाज द्यायला. अगदी इथपर्यंत म्हणजे अगदी ह्या टँकमध्ये सुद्धा त्या दिवशी बसलेलो बाहेर त्या टँकमध्ये येऊन सुद्धा कोल्हे पाणी पिऊन गेले. पण काय झालं, मी मोबाईल असा ऑन करायला आणि त्याला चाहूल लावली तर पटकन झटकन गेला, नाही तर तुम्हाला बघायला मिळाला असता कोल्हा इथपर्यंत येऊन गेला रात्रीचा. सो चला आता सगळं आवरलं आहे, आईला पण झोपवलं आहे, सगळं झालं आहे आमचं बऱ्यापैकी सगळं आवरून. उद्याची पण तयारी करून झाली आहे. आणि मी दरवेळी ब्लॉग करायला येतो तर ही ट्रेन असते बॅकग्राऊंड साऊंडमध्ये. चला आता उद्या मंदिरात पण जायचं आहे पूजा करायला. सो आता आराम करायला घेतो. व्हिडिओ अपलोडला लावला इथे. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.